18 न्यूज आवाज महाराष्ट्राचा। आजच सकाळी मान्य जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये बैठक झाली होती आणि त्या ठिकाणी पिंपरी चिंचवड महानगरपालिका भवनामध्येही ही मॉकड्रिल करावी अशा प्रकारच्या सूचना प्राप्त झाल्यानंतर आयुक्त शेखर सिंह साहेब यांनी या ठिकाणी ह्या मॉकड्रिल घेण्याच्या सूचना दिल्या आणि त्यानंतर पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने ही यंत्रणा संपूर्ण सज्ज केली। त्याचबरोबर आपण बघितलं असेल की 4 वाजता हे मॉकड्रिल सुरू झाली आणि अवघ्या 5 ते 7 मिनिटांमध्ये सर्व जे काही नागरिक आहेत, महापालिकेचे अधिकारी कर्मचारी आहेत, हे प्रत्येकजण ऑफिसमधून बाहेर पडून या अशा प्रकारच्या दुर्घटना घडल्यानंतर ते संपूर्ण बाहेर आलेत आणि 5 ते 7 मिनिटांमध्ये आमचं हे पूर्णपणे इव्हॅक्युएशन झालेलं आहे। महापालिकेची ही यंत्रणा, फायरची यंत्रणा होती, त्याचबरोबर आपत्ती व्यवस्थापन होतं व पोलिसांची यंत्रणा आहे आणि त्याचबरोबर आमचं ॲम्ब्युलन्सची व्यवस्था, वायसेम हॉस्पिटल आणि सर्व यंत्रणा महापालिकेची सज्ज आहे। अशा प्रकारची कुठलीही दुर्घटना घडली तर त्याच्यासाठी पोलीस यंत्रणा आहे, पिंपरी चिंचवड महानगरपालिका आणि सर्व शासकीय कार्यालय मिळून त्याचबरोबर नागरिकांच्या सहकार्याने आपण अशा प्रकारच्या कुठल्याही आपत्तीला तोंड देऊ शकतो हे या निमित्तानं आपण या मॉकड्रिलच्या माध्यमातून पाहिलेलं आहे आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने या प्रत्येक फ्लोअरला अशा प्रकारची व्यवस्था केलेली आहे। आमची 4ही फ्लोअर 5ही फ्लोअरला ही यंत्रणा असल्यामुळे अवघ्या काही क्षणातच आपण पिंपरी चिंचवड महानगरपालिकेतील हे हजारो अधिकारी कर्मचारी आज काम करत होते ते सर्वजण अवघ्या काही मिनिटांमध्येच इव्हॅक्युएट करू शकलेलो आहे आणि सर्वांना या ठिकाणी ही जी मॉकड्रिल आहे आपण यशस्वी केलेली आहे।